लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक येथील TCS मल्टीनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे। न्यायालयानं या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून तो 2 मे रोजी दिला जाईल असं म्हटलंय। ज्या 8 आरोपींविरुद्ध FIR दाखल करण्यात आलाय त्यांपैकी निदा खान ही एक आहे। निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे। तिच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी असा युक्तिवाद केला की ती केवळ टेलिकॉलर म्हणून नोकरी करत होती आणि HR विभागाचा भाग नव्हती। मात्र निलंबनाच्या पत्रात तिचे पद प्रोसेस असोसिएट असं नमूद आहे। माझ्या मुलीने काहीही चुकीचं केलं नाही असंही निदा खानचे वडील म्हणाले। या वादात आपल्याला विनाकारण ओढलं जात असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। तर तिच्या वकिलांनी न्यायालयाला निदा खान गर्भवती आहे हे सांगत ज्याचा उल्लेख जामीन अर्जात मानवतावादी कारण म्हणूनही करण्यात आला होता। युक्तिवाद झाल्यानंतर त्याच्यावर आदेश करण्यासाठी मेहरबान न्यायालयाने 2 मेची तारीख ठेवली आहे। त्यामुळे 2 मेला निकाल होईल। आज दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केलेला आहे। सरकारी वकील हजर होते, SITचे तपास अधिकारी पण हजर होते। युक्तिवादामध्ये त्यांनी फिर्यादमध्ये जे आरोप आहे त्याबद्दल आणि नंतर त्यांनी काही पुरवणी जबाब वगैरे घेतले त्याबद्दल त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे। आमचं म्हणणं आजही तेच आहे। आजच्या युक्तिवादामध्ये जास्त करून जो मुद्दा होता तो धर्मांतरणावर होता। त्याच्यावर माझा पहिला महत्त्वाचा युक्तिवाद तोच होता जो आजही आहे की महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाही आहे। त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे। कारण कलम 299 मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही। तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे। की एकच घटना किंवा एकाच घटनेला आधारित असलेल्या घटना की ज्या एकाच कालावधीमध्ये इन सेम ट्रान्झॅक्शन जर घडलेल्या असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज नाही। एकाच FIR मधून तुम्ही बाकीच्या गुन्ह्याचाही तपास करू शकतात। तो माझा मुद्दा आजही आहे। मी आजही त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट दिलेलं आहे। माझं असंच म्हणणं आहे की या सगळ्याच घटना 2022 ते 26च्या कालावधीतल्या आहेत। सगळ्यांचं घटनास्थळ हे TCSचं ऑफिसच आहे। मग जर असं असेल आणि आलटून पालटून सगळे तेच आरोपी आहेत, मग असं असेल तर खरोखर वेगवेगळे 9 गुन्हे दाखल करणं योग्य होईल का? आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर सरकारी पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अजय मिसर यांनी जोरदार युक्तिवाद केला। विशेष सरकारी वकील अजय मिसर म्हणाले, आरोपी निदा खान ही तिच्या घरी फिर्यादीला हिजाब, रोजाबाबत ट्रेनिंग कसे देत होती, जे जबाब दिलेत त्यात मालेगावच्या काही लिंक्स आहेत त्याही कोर्टाला दाखवल्या। मनी ट्रेलरच्या लिंक्स मलेशियाच्या लिंक आहेत। तपासादरम्यान पार्टी हा शब्द आला आहे, तो मालेगावशी लिंक आहे। प्राथमिक स्वरूपात मलेशिया नाव येत आहे। तपास सुरू असल्यानं बोलणं उचित नाही। इस्लाम धर्माबाबत ॲप्स आढळून आले। अजबन मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही पुस्तकं आढळून आली आहेत असे अनेक दाखले देत निदा खान हिला जामीन देऊ नये अशी मागणी केली आहे। निदा एजाज खान यांच्या अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशनवर नाशिक रोड सत्र न्यायालय जोशी साहेबांच्या न्यायालयात आज सुनावणी झालेली आहे। याच्यात ही पीडित जी महिला आहे ती बॅकवर्ड क्लासची हे माहीत असताना तिला हिणवलं गेलं आहे। तिच्या धर्मावरनं तिला भीती, धाक, दपटशा दाखवून तिला हा धर्म कसा चांगला नाही आणि अन्य धर्म कसे चांगले आहेत याबद्दल तिला शिकवण्यात आलं। तिला बुरखा देण्यात आला होता। तिला काही धार्मिक पुस्तकं देण्यात आले होते जे तपासी अंमलदारांनी जप्त केलेले आहेत। त्याबद्दलचे पंचनामे कोर्टासमोर सादर करण्यात आले। त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांमध्ये भीती, दबाव कसा होता, तिच्या कुटुंबियांना याबाबत कशी भीती दाखवण्यात आली व त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला याबद्दलचा साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर मांडण्यात आले, ते वाचून दाखवण्यात आले। त्यानंतर रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेलं आहे। याबाबत जे काही भाष्य आलं आहे किंवा पुराव्यात आलं आहे, नातेवाईकांच्या जबाबात आलेलं आहे, ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले। ह्या सगळ्या प्रकरणात निश्चितच मोठा मनी ट्रेल आहे। काही डॉक्युमेंटेशन मालेगावच्या काही टीमनी केलेलं आहे, तिथे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे। काही मलेशियाचे लिंक्स याच्यात मिळून आलेले आहे।
त्याबद्दल कोर्टाला सगळं अवगत करण्यात आलं. कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि 2 मेला हे प्रकरण आदेशासाठी ठेवलेलं आहे. कोणताही इंटरिम रिलीफ कोर्टाने दिलेला नाही. निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयानं या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून तो 2 मे रोजी दिला जाईल असं म्हटलंय. ज्या 8 आरोपींविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे त्यांपैकी निदा खान एक आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.